श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी पौर्णिमा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. 2-3 दिवस झाले तसे माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त प्रेम देताय. ते बघून माझी एनर्जी अजूनच वाढते ब्लॉग्स बनवण्यासाठी आणि खरंच थँक्यू सो मच. असा सपोर्ट मला कायम करत राहा. इकडे माझं डेली रुटीन शेअर करते. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून लगेच चहा ठेवला, कारण चहा पिल्याशिवाय काहीच करायचं मन नाही होत. म्हणून मग कणिक मळून चहा घेतला आणि चहा पिल्यानंतर लगेच भाजी टाकून दिली. भाजी वगैरे झाली. त्यानंतर शिवचा टिफिन भरायला घेतला, कारण त्याला स्कूलला जायचं असतं आणि स्कूलला जायच्या दिवशी माझ्या मागं खूप जास्त गडबड असते. त्याचा टिफिन पॅक केला आणि लगेच त्याचं पण आवरायला घेतलं, कारण आहे ना स्कूलला जायचं, त्याला आवरायचं इतका जास्त कंटाळा आहे ना. खूप जास्त त्याला ओरडावून हाणून मारून त्याचं आवरून द्यावं लागतं. एकदा का तो स्कूलला गेला ना मग मी कुठेतरी रिलॅक्स होते. छान असं त्याचं आवरून दिलं. त्यानंतर त्याला बाय बाय केला आणि त्यानंतर मी माझं स्किन केअर केलं. त्यानंतर छान असे केस विंचरले आणि ना माऊचे कारनामे काहीतरी चालले होते मागं, पण माझं लक्ष नव्हतं. माऊनी ना गंधाची बाटली पूर्ण ओपन करून बेडवर सांडून दिली. तोपर्यंत मग मला डबल कुटाणा झाला होता. छान असं आवरून घेतलं आणि त्यानंतर ते पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर इकडे दुपारी ना असंच थोडासा टाइमपास करत होते, म्हणून मग चक्की खाल्ली आणि बाहेर कशाचा आवाज येतोय म्हणून गेले होते. लहानपणी हेलिकॉप्टर किंवा विमान जाताना दिसलं ना मम्मी म्हणायची की बाय बाय करा, आणि ना तो दिवस मला आठवला ते बघून. सो त्यानंतर इकडे जेवायला घेतलं, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ना सवसांच्या वेळी छान असं वातावरण झालं होतं आणि थंडी पण खूप जास्त पडते, म्हणून चहा घेतला, चहा वगैरे पिला. त्यानंतर थोडासा टाइमपास केला आणि ना खूप जास्त वेळ झाला ना रात्रीचा. शिव असा पप्पांची वाट बघत असतो खिडकीतून. त्यानंतर आज बनवायची होती कारल्याची भाजी. छान अशा मिठाच्या चकल्या बनवायच्या होत्या. मला काही कारलं जास्त आवडत नाही, पण ह्यांच्यासाठी मग छान असं सुक्कं कारलं बनवलं. त्यानंतर जेवण करून असं संपवलं आजचा दिवस. भेटूया उद्याच्या